मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते बाप्पाची पूजा केली जाते। तर ही दोन दृश्य आहेत। पहिल्या दृश्यामध्ये आपण पाहतोय लालबागचा राजा, तर दुसरं दृश्य आपण पाहतोय वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गणरायाची आरती सुरू आहे। घरोघरी गणराज विराजमान झालेले आहेत आणि त्यांचं सुद्धा आज विसर्जन केलं जातंय। आणि वर्षा निवासस्थानातली ही थेट दृश्य झी24 तासवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते बाप्पाची आरती आता सध्या होत आहे। वर्षा निवासस्थानी देखील बाप्पा विराजमान झालेले होते। त्या ठिकाणी देखील अनेक नेत्यांनी जाऊन बाप्पाचे आशीर्वाद घेतलेले होते, बाप्पाचं दर्शन घेतलेलं होतं, बाप्पाची आरती केलेली होती। आणि आज 11 दिवसांनंतर वर्षा निवासस्थानावरील बाप्पा देखील आज आपल्या घरी निघालेला आहे। बाप्पाला निरोप दिला जाणार आहे। तर त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आरती करण्यात आलेली आहे। अनेक नेते मंडळी देखील उपस्थित आहेत। सोबतच मुख्यमंत्री फडणवीस यांचं कुटुंब देखील त्या ठिकाणी उपस्थित आहे। तर दोन दृश्य लालबागच्या राजाची मिरवणूक निघालेली आहे आणि श्रॉफ बिल्डिंगच्या बरोबर त्या रस्त्यावर बाप्पावर पुष्पवृष्टी केली जाते। आणि यंदा आपल्याला राफेल विमान पाहायला मिळतोय। या राफेल विमानामधून बाप्पावर पुष्पवृष्टी केली जाते। तर दुसरं दृश्य आपण पाहतोय वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आरती केली जाते। अनेक फडणवीसांचे नातेवाईक यावेळेला उपस्थित आहेत बाप्पाची आरती करून। त्यानंतर बाप्पाचं विसर्जन केलं जाणार आहे। अमृता फडणवीस सुद्धा आपल्याला दिसतात आणि त्यांची कन्या सुद्धा आपल्याला या दृश्यांमध्ये दिसते। मनोभावे बाप्पाची पूजा प्रत्येक गणेश भक्त करत असतो। तसंच अनेक राजकारणी मंडळी सुद्धा आपल्या घरोघरी बाप्पाला विराजमान करत असतात आणि बाप्पाचं विसर्जन करत असतात। संपूर्ण राज्यावरचं अरिष्ट विघ्न हे तू दूर ने आणि राज्याला सुगीचे दिवस येऊ देत असं साकडं अनेक राजकारणी मंडळींनी बाप्पाचरणी घातलेलं आहे।